नमस्कार मैत्रिणींनो, किचन पिंड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत गडीची चपाती कशी बनवायची ते पाहणार आहोत। प्रत्येक गृहिणीला चपाती बनवता येतेच, परंतु जे कोणी नवीन स्वयंपाक करण्यासाठी शिकत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की मदत करणारा आहे। सुरुवातीला चपाती बनवण्यासाठी जे कोणी शिकत असेल तर सुरुवातीला काय होतं, चपाती वातडच होती किंवा चपाती फुगत नाही। चपाती तुम्ही इथे पाहू शकता, चपाती किती मऊसूत झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला चपाती बनवायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती, काही टिप्स आहे त्या सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भरपूर लेयर सुटलेली चपाती आपल्याला एकदम मऊसूत बनवायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, छान असे पदर पण त्याला सुटलेले आहेत आणि ही चपाती सकाळी बनवली तर संध्याकाळपर्यंत मऊसूत राहते। चपातीसाठी लागणारं गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे। तुम्हाला किती चपात्या बनवायच्या त्याचं जर प्रमाण ठरवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ना त्याचे पिठाचे भाग करून घ्या। एक भाग जो मी केलेला आहे तेवढ्या भागा म्हणजे मुठीच्या आकाराचा तो भाग आहे। आपल्या मुठीत जेवढं पीठ बसतं तेवढं जर घेतलं तर त्याची एक मोठी चपाती बनते। त्यामुळे तुम्हाला जेवढी चपाती बनवायची आहे तेवढं पीठ तुम्ही घेऊ शकता। कधी कधी काय होतं, सुरुवातीला लक्षात येत नाही की पीठ किती घ्यायचं, तर तुम्हाला मी सांगते, एका मुठीच्या हातात आपण जेवढं पीठ घेतो त्याची एक चपाती, मोठी चपाती एक बनते। मी अशा पद्धतीने पिठाचे भाग करून घेतले आणि मला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहे तेवढं पीठ मी घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, पीठ जसं आपण भिजवू तसं त्यामध्ये पाणी घालायचं। सुरुवातीला जास्त पाणी जर घातलं तर कणिक सैलसर तर होणार, म्हणून लागल तसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे। आणि चपात्यासाठी लागणारी जी कणिक आहे ती सैलसरच भिजवून घ्यायची। जास्त घट्ट जर बनवली तर चपाती वातड होते आणि अशा पद्धतीने नुसतं सुरुवातीला पीठ भिजवून घ्यायचं आहे। 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलेलं, त्यासाठी साधारणतः 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। चपातीसाठी लागणारं पीठ भिजवून तयार आहे। इथे कणिक मी जास्त मळून घेणार नाही, तिला साधारणतः 10 मिनिटं मी भिजून देणार आहे। झाकण ठेवून 10 मिनिटं ही साईडला कणिक ठेवायची आहे आणि ज्यावेळी आपण चपाती करणार आहोत त्यावेळी थोडीशी ती आपण मळून घ्यायची आहे। चपाती एकदम मऊसूत होतात, सुरुवातीला जास्त मळायचं नाही। कणिक जसजशी भिजली जाईल तसतशी चपाती छान होते आणि आता आपल्याला कसं थोडं मळून घेता पण येतं। कणिक हाताला चिटकू नये म्हणून साधारणतः मी 1 चमचा त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता कणिक छान अशी मी मळून घेणार आहे, म्हणजे चपाती मऊसूत होईल। साधारणतः 1-2 मिनिटासाठी मी अशा पद्धतीने मळून घेतलेली आहे। तुम्हाला जर इथं सैलसर जर वाटत नसेल कणिक तर थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मळून घेऊ शकता। परंतु माझी कणिक, मी जर चपातीसाठी कणिक भिजवलेली ती सैलसर होती म्हणून पाणी काही घेतलेलं नाही। थोडा वेळ असं मळून झाकण 5 मिनिटं थांबवू शकता किंवा गडबड जर असेल, घाई गडबडीत करायची असेल तर चपाती बनवायला सुरुवात करू शकता। कणकेचा एक लहानसा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण चपाती लाटूया। थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चपाती पुरीच्या आकारात आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला त्यावरती तेल लावायचं आहे। संपूर्ण बाजूला तेल लावून झाल्यानंतर घडी अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्या बाजूला पण तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला दिसताना त्रिकोण जरी दिसत असेल तरी चपाती गोलाकार छान अशी लाटली जाते। छान आपल्याला गोल त्याचा बनवून घ्यायचा आहे। सुरुवातीला नाही जमणार, परंतु जसजसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाईल, जसजसं चपात्या बनवत जाईल तसं छान गोलाकार चपात्या लाटता येतात। थोडं थोडं पीठ लावून आणि छान अशी एकसारखी चपाती लाटून घ्यायची। थोडंसं पीठ लावलं तर काय होतं, पोळपाटाला चपाती चिटकत नाही आणि हलक्या हाताने असं सर्व कडा एकसारख्या लाटून घ्यायच्या, म्हणजे काटात चपाती तुम्हाला अशी जाड राहणार नाही आणि सर्व एकसारखी तुम्हाला चपाती छान अशी लाटली जाईल। चपाती लाटून तयार आहे, तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करण्यासाठीही ठेवलेला आहे। तवा छान असा गरम झालेला आहे। चला तर आपण चपाती भाजून घेऊया। तवा जर थंड असेल तर चपाती वातड होती, त्यामुळे गरम तव्यावरती चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जर मीडियम फ्लेमवरती जरी चपात्या भाजायला लागला तरी वातड होतात। शक्यतो चपात्या बनवत असताना गॅसची फ्लेम हाय असावी, म्हणजे चपात्या छान भाजल्या जातात पटकन आणि मऊसूत राहतात। एका बाजूने चपाती भाजल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, चपाती छान अशी आपली फुगलेली आहे।
हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूनी चपाती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. एका बाजूने चपाती छान अशी भाजलेली आहे, दुसऱ्या बाजूनी आपण चपाती छान अशी भाजून घेऊया. चपाती भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तोपर्यंत दुसरी चपाती लाटून तयार करायची असते. जर घाई गडबडीत तुम्हाला जमत नसेल तर गॅसची फ्लेम लो करायची आणि चपाती लाटून घ्यायची. पहिली चपाती मी भाजत होते तोपर्यंत दुसरी चपाती मी छान अशी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला ही पण चपाती तव्यावरती छान अशी भाजून घ्यायची आहे. एक बाजू भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल लावून छान अशी चपाती भाजून घेतलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता, ही पण चपाती टम्म फुगलेली आहे. आता सर्व चपात्या मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला चपाती करत असताना जास्त घाई गडबड जर होत असेल तर गॅसची फ्लेम चपाती भाजेपर्यंत हाय करायची आणि चपाती भाजून झाल्यानंतर चपाती लाटेपर्यंत लो फ्लेमवरती तवा आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, सर्व चपात्या आपण बनवून घेतलेल्या आहेत आणि मऊसूत अशा आपल्या चपात्या झालेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता, एकदम मऊसूत चपात्या होतात आणि चपातीला खूप छान असे पदर सुटलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चपाती नक्की बनवून बघा. ज्यांना जमत नाही त्यांनाही चपात्या खूप छान जमतील. तुम्ही ते पाहू शकता, खूप छान असे त्याला पदर सुटलेले आहेत आणि मऊसूत चपात्या बनतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.